38 वर्षांचं वय. ज्या वयात मन भरून जगायचं त्याच वयात तिनंच जगाचा निरोप घेतला. मंडळी, सिनेमासृष्टीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासात तिने अखेरचा श्वास घेतला. मंडळी, प्रिया अवघ्या 38 वर्षांची होती. प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरी झाली होती. पण अलीकडेच तिच्या शरीरातील आजाराने पुन्हा डोकं वर काढलं आणि तिने अखेरचा श्वास घेतला. छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं. पण कर्करोगाशी लढूनही तिची झुंज अपयशी का ठरली? प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती आणि तिने प्रेक्षकांची मनं कशी जिंकली, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी. प्रिया मराठे यांना 2.5 वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तिची कॅन्सरशी लढाई सुरू होती. प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती, परंतु ही मालिकासुद्धा तिने मध्येच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं. आरोग्याच्या कारणास्तवानं मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे. या मालिकेत मुलीची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होत आहे. माझ्या आरोग्याच्या समस्या ही अचानक उद्भवली आहे. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं, परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या क्षणापासूनच प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण खरं तर ती कॅन्सरशी देत असल्याचं तेव्हा मोजक्याच लोकांना माहीत होतं. मध्यंतरी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती. तिनं उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता. तिच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया पुन्हा पूर्वीसारखीच सक्रिय होईल. पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यातच कॅन्सरनं पुन्हा डोकं वर काढलं. ती सतत उपचार घेत होती, मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देऊ शकलं नाही आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली. हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झाला होता. प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती. त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच काळात म्हणजे 11वीत असतानाच कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्यस्पर्धांशी तिचा परिचय झाला. नाटकांच्या तालमीत ती हजेरी लावायची, कलाकारांचे प्रयोग जवळून बघायची आणि हळूहळू याच वातावरणातून तिचं लक्ष अभिनयाकडे वेधलं गेलं. 11वीत असतानाच अभ्यासाबरोबर प्रियाच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या इतर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. या काळात दिग्दर्शक रवी करमांकर, विजू माने, संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यांसारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन तिला लाभलं. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा पाया रचला गेला. प्रियाने 2005 मध्ये या सुखांडो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेनंतर तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि तिने मागे वळून बघितलं नाही. पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 4 दिवस सासूचे सारख्या दर्जेदार मालिकेतही तिने आपली छाप सोडली होती. मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची मोठी संधी मिळाली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर यांनी कसम से या मालिकेत प्रियाला घेतलं. या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता. अभिनयाच्या प्रवासात तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि खरंच तिने या संधीचं सोनं केलं होतं. निगेटिव्ह भूमिकेलाही तिने इतक्या ताकदीनं साकारलं की प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं. कसम या मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढत गेला. या यशानंतर तिला एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. ती मालिका होती पवित्र रिश्ता. ही मालिका 1 जून 2009 पासून 25 ऑक्टोबर 2014 पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित झाली होती. पवित्र रिश्तामधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरात पोहोचलं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.
तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजे अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती. 2009 ते 2013 या कालावधीत तिने या मालिकेत काम केलं आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून गेलं होतं आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही ती तितकीच सक्रिय झाली होती. जयोस्तुतिया सुखान्नोया, 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, संभाजी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटला. हिंदीतही पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बडे अच्छे लगते हैं यासारख्या मालिकांमुळे तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. छोट्या पडद्यापलीकडेही प्रियाने चित्रपटसृष्टीत आपली चुणूक दाखवली होती. विघ्नहर्ता महागणपती, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 आणि ती आणि इतर या चित्रपटामध्येही तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2012 मध्ये प्रियाने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मुघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मुघेसोबत लग्न केलं. त्याआधी हे दोघे अतिशय चांगले मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांचा प्रेमविवाह पार पडला आणि लग्नाच्या 13 वर्षांच्या सोबतीनंतर प्रियाने शंतनूच्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली. मंडळी, नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या क्षेत्रात काम करून तिच्या 38व्या वर्षी अचानक जाणं मनाला चटका लावणार आहे. त्यामुळे तिचं अकाली जाणं ही सगळ्यांसाठीच मोठी पोकळी निर्माण करून गेलं. प्रियाचं आयुष्य जरी अल्पकाळाचं ठरलं असलं तरी तिने मागे ठेवलेला वारसा आणि आठवणी अत्यंत समृद्ध आहेत. तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तिच्या अभिनयातील ती सहजता, डोळ्यांतून व्यक्त होणारी भावना आणि तिचं मोहक हास्य जिवंत आहे. मालिकांमधील तिच्या भूमिकांनी लोकांना इतकं भावनिक जोडून ठेवलं की आजही प्रेक्षक जुने भाग पुन्हा पाहताना तिला आठवतात. रंगभूमीवर तिने केलेली काही प्रायोगिक नाटकं आजही रसिकांच्या चर्चेत असतात. तिच्या व्यक्तिमत्वातली जमेची बाजू म्हणजे ती फक्त पडद्यावरची नायिका नव्हती, तर पडद्यामागेही एक नम्र, साधी आणि सहज माणूस होती. सेटवर काम करताना तिने कधीच वरिष्ठत्व दाखवलं नाही, तर प्रत्येक कलाकाराशी मित्रत्वाने वागली. तिच्या सहकलाकारांनी सांगितलेली तिची अनेक लहानशा आठवणी आज तिच्या वारसाचा भाग आहेत. कोणाला कठीण प्रसंगात मदत करणे, कोणाला अभिनयातील टिप्स देणे, कोणाच्या नव्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, या सगळ्या गुणांमुळे ती फक्त एक अभिनेत्री नव्हे तर एक मार्गदर्शक म्हणूनही ओळखली गेली. तिच्या निधनानंतर तिच्या आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अनेक चॅनल्सनी सादर केले. तिच्या संवादांपासून ते तिच्या हसण्यापर्यंत सर्व काही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. त्यामुळे प्रिया आज आपल्यात नसली तरी तिच्या स्मृतींनी ती कायमच जिवंत राहिली आहे. प्रिया मराठे हिचं आयुष्य जरी कल्पकाळाचं ठरलं तरी तिनं केलेली कामगिरी, तिचा अभिनय, तिचं हसतमुख व्यक्तिमत्व आणि तिच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनी तिला अमरत्व दिलं आहे. कलाकार म्हणून तिने अनेक भूमिका केल्या, पण खरी भूमिका तिने केली ती म्हणजे मनांना स्पर्श करणारी अभिनेत्री ही. तिचं अचानक जाणं हे नक्कीच दुःखद आहे, परंतु ती प्रत्येक चाहत्याच्या, सहकलाकाराच्या आणि मराठी हिंदी मनोरंजन विश्वाच्या हृदयात कायमचं जिवंत आहे. तिच्या भूमिकांमधून उमटलेले भाव, तिचं हास्य आणि तिचं जिद्दीनं जगणं हेच तिच्या वारशाचे खरे दागिने आहेत. आज ती नाही, पण तिची स्मृती, तिचा वारसा, तिचं काम आणि तिनं दिलेला जीवन दर्शनाचा संदेश पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, कलाकार जातात पण त्यांची कला कधीच मरत नाही. प्रिया मराठे ही त्याचं जिवंत उदाहरण आहे. तर मित्रांनो, कमेंटमध्ये प्रिया मराठेला श्रद्धांजली नक्की द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.